नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यवतमाळ सब्जी मंडी ब्लॉग मध्ये. आपल्या यवतमाळ भाजी मार्केट. चला, आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026, मंगळवार आज मित्रांनो. तर बघा, आज लोकलची भाजी भरपूर आली मार्केटमध्ये. तुम्हाला ते दाखवली, बघून घेता. आपली लोकलची भाजी जे बी आहे, लोकलच्या भाज्या भरपूर होत्या मार्केटमध्ये आज. त्याच्यामुळे भाव संतुलित होते, म्हणजे भाव व्यवस्थित होते आज मार्केटला. कारण ग्राहक बी त्या हिशोबानं होतेच, आज ग्राहक बी जास्त होते, तर भाव ठीकठाक होते. म्हणजे भाव असे होते आज का ग्राहकाला बी परवडणार, कास्तकाराचे बी यायचे आणि व्यापाऱ्याचे बी यायचे. तर हे सगळे भाव बघू आपण. ठोकचे भाव सगळे दिलेले आहे, ते बघून घेऊ आपण. चला बघा व्हिडिओ आपल्याला, पहिले व्हिडिओ बघून घ्या. चला, आज मंगळवार आहे मित्रांनो, म्हणजे आजची 4 तारीख आहे, 4 ऑगस्ट 2026. बघा, आज मला भाज्या भरपूर दिसून राहिल्या आहे. लोकलच्या भाज्या जास्त दिसून राहिल्या आहे. लोकल म्हणजे आमच्या जवळपास 10-15 किलोमीटर यवतमाळ जिल्ह्याच्या, यवतमाळ सिटीच्या. तर भाव बी व्यवस्थित आहे, भाव बी चांगले भेटून राहिले आहे जवळपास, आणि भाज्या बी चांगल्या येऊन राहिल्या आहे. एवढा पाऊस दिसला, फक्त वांगे शॉर्टेज होते आज. वांगे शॉर्टेज दिसून राहिला मला. चला, वांग्याची पोझिशन तुम्हाला दाखवतो, जशी आहे तशी वांगे शॉर्टेज दिसून राहिले. बघू चला समोर. बघा, फिक्की मिरची दिसून राहिली मला एस कंपनीमध्ये. बघा, पालकचे गट्टे बी दिसून राहिले, पत्ताकोबी बी दिसून राहिली आहे. बघा, हे विचारू पत्ताकोबी, मिरची विचारून घेऊ भाऊला काय म्हणजे पोझिशन. तर भैया, पत्ताकोबी पट्टा 22 रुपये 20 रुपये पन्नी ना, आणि मिरची देवानी फिकी 30 रुपये गोला कमगा 30 रुपये किलो. टिकरी तिखटवाली टिकरी तिखटवाली बी तिर्री, टिकरी आणि पिली बी टिकरी. तिर्री बी तिर्री. चला बघा, टमाटो 500 आहे ना. हा, हे 500 रुपये कापले म्हणजे टमाटे. बघा, टमाटे 500. मुळे दिसून राहिले बघा, मुळे 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 पालक का गट्टा किती किलो आहे ना. 30 रुपये किलो मुळा. हा, 30 रुपये किलो आहे म्हणजे मुळे. बघा, हे सगळं नाशिकहून माल जवळपास येऊन राहिला. नाशिकचा माल आहे. सांगत राहतो मी माल कुठून काय खपते. नाशिकहून माल येऊन राहिला हा सगळा. जय बिरसामध्ये जाऊ आपण. बघा, थोडं आता कमीच दिसून राहिली आहे आवक, थोडी कमीच दिसून राहिली आहे. विचारू भाऊला काय म्हणते आज आवक. चांगली आवक बी चांगली आहे, बाजार बी चांगला आहे, भाव बी चांगले आहे. मीडियम अरे वा वा वा, सांगा ना काय काय आलतात. ढेमस आलते 50 रुपये किलो. 50 कपल्या ना. हाव, कारले 20 रुपये किलो, कारले चवलाई 20 रुपये, भेंडी 25 रुपये. भेंडी चांगल्या क्वालिटी वाले सगळे. चांगले क्वालिटी. चला, वांगे 200 रुपये. वांगे दाखव बरं. वांगे शॉर्टेज आहे म्हणजे आज. वांगे काटेरी आता काटेरी वांगे खपले आहे ना. काय भाव खपले. 200. बघा, 200 रुपये पन्नी वांगा खपले. 10 किलोची पन्नी आहे जवळपास. 10 किलोची आहे ना महाराज. 10 किलोची पन्नी आहे, 200 रुपये खपले. मुकेश भाऊ डेमस वाले कोणत्या गावाचे भाऊ कास्तकार तुम्ही. आम्ही पिंपळगाव होरे कळम. कळम किती आणले डेमस. 6 पन्न्या 6 पन्ने आणले होते का. अजून काही आहे का दुसरं. नाही नाही ना, खपल्या ना पुरा डेमस. पुरा. डेमस डेमस शॉर्टेज किती दिवस चालेल डेमस जवळपास. अजून चालते एखादी महिना. एका नावाने चालते आहे ना. त्याच्यानंतर काही दुसरी भाजी. हा दुसरी भाजी त्याच्यानंतर मग आहे ना आता. आहे ना, लावली आहे ना. हो, टमाटर डेमस 1 महिना चालते, त्याच्यानंतर टमाटे चालत आहे ना. चाल, हे कास्तकार आहे भाऊ. काय भाव गेले मग डेमस सांगा बरं तुमच्या. 50 रुपये. 50 गेले ना पूर्ण. हो. चाल, गजानन बरे कंपनी. गजानन बरे भाऊ. मिरची दिसून राहिली काय म्हणते. 50 रुपये 50 रुपये किलो मिरची. समार माग गेला का आज रविवार पेक्षा. हा, स्वस्त आहे का भाव. 100 रुपये कॅरेट 10 किलोचा. समार स्वस्तात आहे म्हणजे आज पण स्वस्तात आहे म्हणजे समार. भाऊ, आज तुरीच्या शेंगा भरपूर दिसून राहिला मला मार्केटमध्ये. तूर आता फुलकोबी चिल्लर मध्ये नाही. चिल्लर नाही, तुरी भरपूर दिसून राहिल्या. तूर, अरे भाई तूर क्या बेच रहा रे. ओ मेरे भाई, तूर लेके जाओ भैया 140 रुपये सुपर माल. सुपर माल नाही घ्या. 140 रुपये किलो में. सिर्फ 140. चला, आता आपण जगन्नाथ कंपनीत आलो. करून दिसून राहिले भाऊगड. ठोकचे रेट विचारू आपण. करवनचे काय म्हणते आता. हा, करवत आणि मुंग बी आलाय. मुंग आला मार्केटला भरपूर मुंग आलाय मार्केटले. तुरीच्या शेंगा बी आहे, मुंग आहे. नवीन नवीन व्हरायटीचे रेट पाहू आपण. ठोक तुरीच्या शेंगा. अरे काय म्हणते भाऊ. तुरीच्या शेंगा 10 रुपये घसरल्या ना. 150 की 40 वर आल्या. तर आवक थोडीशी जास्त होती का आज. जास्त होती आहे ना त्याच्यामुळे. आणि मुंग कमी आहे 80. मुंग थोडा कमी आहे मार्केटमध्ये. कांदे पालकांदे हे 230 रुपये पन्नी आहे ना. किती पर्यंत जवळपास 20 किलो भरते ना. आणि भरताचे वांगे आपल्याकडे 40 रुपये किलो कपले ना.
कॅरेट 500 रुपये. करवंद करण 40 रुपये ना. चला भाऊ भरपूर माल येऊन राहिला आता. आवक बरी आहे आता. आवक लोकल माल जास्त येऊन राहिला ना, त्याच्यामुळे भाव बी व्यवस्थित आहे ना. चाल चला सतीश अँड कंपनीचं आपण विचारू भाऊकर. फुलकोबी नेहमी येत असते. फुलकोबी काकडी आली का नाही. पालकांची बी दिसू राहिले बघा. विचारू काय म्हणते सतीश भाऊला. बसून आहे सतीश भाऊ. सतीश भाऊ काय म्हणता. फुलकोबी आलती का. 30 रुपये किलो. 30 रुपये किलो खपले आज. आज मागं. पालकांची दिसू राहिले मला. पालकांदे 40 रुपये. 40 रुपये खपले आहे ना. 40 रुपये. काकडी काकड्या 20 रुपयापासून तर 10 रुपये. 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत माल पोहोच. चला बघा मित्रांनो अशी पोझिशन आहे आज. चला गुणवंत कंपनीत जाऊ आपण. यस कंपनी गुणवंत. वांगे विचारू. वांगे भरपूर येतात त्यांच्याकडे. वांगे कमी दिसू राहिले मार्केटमध्ये. हा वांगे 500 दुरून आवाज देत आहे. वांगे 500. समर 15 रुपये किलो. 15 रुपये किलो आहे समर. समर सस्ता. वांगे वाढले ना. वांगे सांगितलं तुम्ही पैसे वांग्याची वाढन म्हणून. भेंड्या 25 रुपये ना. 25-30 रुपये. चला बघा असं आहे पोझिशन आज. वांगे सांगितलं तर तुम्ही वाढन म्हणून तुम्हाला पहिले सांगत आहे. वांग्याची पोझिशन आता बरसात जवळपास पाणी जास्त झाला तर वांगे वाढतेच. म्हणजे नेहमीचा अनुभव आहे तो. चला आता आपण चिंतामणी मध्ये आलो. जुनं अद्रक भाऊकडच आहे पुऱ्या मार्केटमध्ये. क्वालिटी दाखवून देईन तुम्हाला. भाऊ काय म्हणजे अद्रक पोत्याचे भाव सांगा. जुन्या अद्रकचे 160 रुपये आहे. पोत्यामध्ये 160 रुपये. किती भरत पोतं जवळपास 42 किलो भरेल. 42 किलो भरते आहे ना. आणि नवीन काही अद्रक आहे का मार्केटला. हा भाऊ 100 रुपये. 100 रुपये. हे नवीन आहे ना. 100 रुपये किलो आहे. चिल्लर मी 100. चिल्लर 100. पोत्याचे भाव 80 रुपये. हा 80 रुपये ना. 47. 4700 पोतं 4700 पूर्ण. चाल 160 रुपये. चला त्रिकुटा म्हणजे आपण विचारू प्रदीप भाऊला. मेथी दिसून राहिली. काही नवीन आलतं का. नवीन त्याचा काय प्रदीप भाऊ काही नवीन आलतं का. काही नवीन माल असा मागाचा वाला. तुरी शेंगा आलत्या का नाही तुमच्याकडे. आपल्या पाशी नाही आलं. नाही आलता. मिरची आहे 40-50. आणि फुलकोबी फुलकोबी 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. पन्नी म्हणजे 15 किलोची एक पन्नी. हो 15-20 किलो भरते. 15-20 किलो भरते. आणि मिरची बघून घ्या. समर का भाव विकला. समर टमाटर स्वस्त आहे. 30-25. वांग्याचे भाव जास्त आहे म्हणजे आज. वांगी वांगे आहे ना. 500 रुपये कॅरेट. 500 रुपये कॅरेट. हा वांगे महाग आहे आज. भाऊ निंबूचे भाव वाढले का. चांगले मालाचे भाव 80 रुपये चालू आहे. 80 रुपये किलो ना. थोडेसे वाढले ना या हप्त्यात. जवळपास मागच्या 50 चालू आहे. भेसळ पिवळा 50 चालू आहे. पिवळा भेसळ मध्ये. आणि हा जो माल घेतो आपण हा 80 रुपये किलो आहे जागर आहे ना. चला मित्रांनो बघून घ्या. थोडेसे निंब्याचे 10-20 रुपये वाढले आहे. भाई अदरक तो पूरे मार्केट में नहीं रे भाई. ये इसको अदरक बोलते मामा. बैंगलोर बोलते 200 रुपये किलो. 200 रुपये बच्चे किलो. खाने वाले आना. सिर्फ बच्चे खाने वाले. हाँ बिल्कुल बेंगलोर. सुपर वाले. हा बेंगलोर अदरक मित्रांनो बघा 180 रुपये किलो म्हणते. 180 रुपये किलो बघा. तोर रे भाई तोर तुम्हारे 140 रुपये किलो मामा. 140. 140. नवीन व्हेरायटीची भाजी भरपूर दिसू राहिली आहे मला मार्केटमध्ये. आज मुळे पण दिसू राहिले. वाल नाही दिसला मला तेवढा पण मुळे वगैरे दिसले भरपूर. चला आता भारत कंपनी जाऊ आपण. टमाटे एकदा विचारून घे भाऊला. टमाटे कमी आहे म्हणते आज मार्केटमध्ये. भाऊ एक टमाटे का भाव. टमाटे 500 रुपये. 500 रुपये कॅरेट आहे का. काय झाले खतम आहे ना. आहे का. ये माल बड़ी गाड़ी खत्म हो गई. छोटी गाड़ी का माल है. 500 रुपये कॅरेट आहे मित्रांनो माल. आज थोडेसे नाही रविवारी 500 होता. 500-600 आहे ना. 500-600 आज जवळपास टमाटे कमी होते. टमाटे कमी असल्यामुळे बघा गाडी लवकर खाली झाली आज. हे भारत कंपनीची गाडी आहे. लवकर खतम झाली आज. चला मित्रांनो झाला घेऊन आज. नवीन व्हेरायटी भरपूर होती आज. सगळे दाखवले. सगळे रेट दाखवले. सगळे ठोकचे रेट दिले तुम्हाला. भाऊ केवढं काय बांधलो. 5 रुपये किलो. 5 रुपये किलो. 5 रुपये. हा 5 रुपये किती किलो भरले. 15 किलो. 15 किलो. पहा बरं कवड्याला काही भाव नाही. कवडे महालक्ष्मीच्या टाइमले गणपतीच्या टाइमले भाव वाढू शकते. चला मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आशा करतो बघितला असेल. पूर्ण बघितला असेल. नाही तर मग काही काही सुटले असेल मग तुम्ही कमेंटमध्ये विचारता आम्हाला ह्याचे भाव काय आहे. जवळपास सर्वच भाव दाखवले आहे मी. कोणता अगर नाही दाखवला असेल तर ते कमेंट करा. मी ते सांगून देईन तुम्हाला. चला मग व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. चला धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.